मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे अनाहूत. लेखक आनंद निकम. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. सविताचा फोन येताच श्रेयस घाईघाईने ऑफिसमधून निघाला. सविताचा कापरा आवाज अजूनही त्याच्या कानात घुमत होता. आबिर, हुंका देत ती कशी बशी बोलली होती. काय झालंय? आबिर पाय घसरून पडला, तुम्ही लवकर निघा. सुरुवातीचे 2 सेकंद त्याला काहीच अर्थबोध झाला नव्हता आणि मग एकदम त्याच्या मनात थरकाप उडाला होता. आता पुढे काय वाढून ठेवले आहे कुणास ठाऊक. समीरलाही त्याने आपल्या सोबत घेतले. 5व्या मिनिटाला त्याची गाडी कामत हॉस्पिटलच्या दिशेने वेगात पळू लागली. आताच काही सांगू शकत नाही. पुढचे 72 तास आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. डॉक्टर कामत खुर्चीवर मागे रेलत शांतपणे एक एक शब्दावर जोर देत बोलले. श्रेयसने अस्वस्थपणे समीरकडे पाहिले. तोही अस्वस्थ दिसत होता. ते दोघे डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये बसले होते. थोड्या वेळापूर्वी घाईघाईने ते हॉस्पिटलला पोहोचले होते. सविता त्यांचीच वाट पाहत होती. श्रेयस दिसताच तिचा बाण फुटला. त्याच्या गळ्यात पडून ती रडू लागली. श्रेयसने तिला कसेबसे सावरले. आबिर एमर्जन्सी वॉर्डात होता. डॉक्टर नर्स यांची एक टीम त्याच्या बेडभोवती जमलेली होती. त्यांची लगबग चालली होती. त्याने आबिरकडे पाहिले. त्याचा लाडका आबिर. तो बेशुद्ध होता. त्याचे कपडे रक्ताने माखलेले होते. पोटच्या मुलाचे रक्त पाहून त्याला गरगरले. तो मागे सरकला. तातडीने आबिरला स्कॅनिंगसाठी हलवण्यात आले होते. सविताला बाहेर बसवून ते दोघे डॉक्टर कामतांशी चर्चा करायला त्यांच्या केबिनमध्ये आले होते. तो शुद्धीवर येणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मेंदूला मार लागल्याने तो बेशुद्ध झाला आहे. मेंदूमध्ये रक्तस्राव झाले असण्याची शक्यता आहे. स्कॅनिंग रिपोर्ट आल्यावर बऱ्याच बाबी क्लिअर होतील. पण डॉक्टर, तो बरा होईल ना? आपण आपले सर्व प्रयत्न करतोय, पण सर्व त्याच्या हातात आहे, त्यांनी वर पाहत म्हटले. श्रेयसला धक्का बसला. हे जे काय घडतंय त्यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता. त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. हे काय घडत आहे आणि आपल्यासोबतच का? मी कोणाचे काय बिघडवले आहे? प्रश्नांचे काहूर त्याच्या मनात उठले. उद्विग्न मनस्थितीत ते दोघे केबिनच्या बाहेर आले. हॉस्पिटल रिसेप्शनच्या शेजारी गणपतीचं छोटंसं मंदिर होतं. सविता तन्मयतेने गणरायापुढे डोळे मिटून आणि हात जोडून उभी होती. आपल्या मुलासाठी गणरायाला आर्जव करत होती. इतर वेळ असती तर तो तिच्यावर निश्चित चिडला असता. असल्या गोष्टींवर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. देवदेवी, पूजा अर्चा, भक्ती श्रद्धा या त्याला भाकड गोष्टी वाटत असत. त्याचा विरोध इतका टोकाचा होता की घरात त्याने देवाचा साधा फोटोही ठेवू दिला नव्हता. याच्या उलट सविता मात्र बिचारी देवभोळी होती. पण नवऱ्याच्या हट्टापुढे तिचे काही चालत नव्हते. आज मात्र परिस्थिती वेगळी होती. आयुष्यात प्रथमच त्याला असहाय्य वाटू लागले. कोणीतरी चहूबाजूनी घेरल्यासारखे वाटत होते. ही गेल्या काही दिवसात घडणाऱ्या विचित्र घटनांची पार्श्वभूमी होती. तो स्वतःच्या मनाची तरी किती समजूत घालणार होता. नास्तिकतेची सर्व पूट गळून पडली. तोही तिच्या शेजारी जाऊन उभा राहिला. नकळत त्याचे हात जोडले गेले. आतापर्यंत खूप प्रयासाने रोखून धरलेल्या अश्रूंना त्याने मुक्तपणे वाट करून दिली. मागील काही दिवसांपासून विचित्र घटना घडत होत्या. त्यांना त्याने गंभीरतेने घेतले असले तरी प्रत्येक वेळी त्याने मनाची समजूत घातली होती. पण आता त्यांचा एकत्रित विचार करता त्यांचा एकमेकांशी संबंध असावा असे त्याला वाटू लागले. याला सुरुवात नेमकी कधीपासून झाली? काही दिवसांपूर्वीची ती घटना त्याला आठवू लागली. तिच्या साखळीतील पहिली कडी असावी. तिथूनच या खेळाला सुरुवात झाली होती. आपल्या हक्काचा छानसा टुमदार बंगला असावा असं स्वप्न प्रत्येकाचं असतं. श्रेयस आणि सवितानेही हेच स्वप्न अनेक दिवस उराशी बाळगलं होतं. लवकरच ते पूर्ण होणार होतं. बंगला बांधण्यासाठी ती जागा त्यांना खूप पसंत पडली होती. वर्दळीपासून थोडीशी दूर. शहराचा विस्तारणारा नवीनच भाग होता तो. मुख्य म्हणजे त्यांच्या बजेटमध्येही होता. मग व्यवहार करायला त्याने मागे पुढे पाहिले नाही.
त्याची सेव्हिंग बरीच असल्याने त्याने लगोलग बांधकामही सुरू केले. दिवस भरभर जात होते. काम वेगात सुरू होते. कागदावरचा आराखडा प्रत्यक्षात दिसू लागला होता. आता काही किरकोळ कामे सोडली तर बंगला राहण्यासाठी जवळपास तयार झाला होता. त्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे श्रेयस बंगल्यावर आला. ऑफिसला जाण्यापूर्वी सकाळी एकतरी चक्कर टाकण्याचा त्याचा नित्यक्रम होता. बंगला, त्याच्या पुढे पोर्च आणि पोर्चच्या समोर बागेसाठी ठेवलेली भरपूर मोकळी जागा आणि बंगल्याभोवतीचे संपूर्ण वॉल कंपाऊंड. अभिमानाने तो बंगल्याकडे पाहत होता. लवकरच ते राहायला येणार होते. तो मनोमन खुश होता. तेवढ्यात त्याची नजर पोर्च समोरील मोकळ्या जागी गेली. तिथल्या वाळूच्या ढिगावर काहीतरी होतं. तो जवळ गेला. तिथे एक कावळा मरून पडला होता. त्याची मान कापली होती. त्याची पिसं तिथं अस्ताव्यस्त पडली होती. त्याला क्षणभर किळस आली आणि पाठोपाठ तो शहारला देखील. हा काय प्रकार होता? त्याने तो कावळा दूर नेऊन टाकला. त्या वाळूवर मात्र त्याच्या सुकलेल्या रक्ताचे डाग तसेच राहिले. कामाच्या गबडक्यात लवकरच तो ती घटना विसरून गेला. त्या घटनेनंतर 15 दिवसांनी ते त्या बंगल्यात राहायला आले. पूजा मुहूर्त वगैरे करण्या पाहण्याचा काही प्रश्नच नव्हता. सुट्टीचा दिवस पाहून ते राहायला गेले होते. तो, सविता आणि त्यांचा 8 वर्षाचा मुलगा आबिर सुरुवातीला स्वतःच्या नवीन बंगल्यात राहायला आल्यामुळे ते तिघे खुश होते. पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे त्यांना तिथले तोटे दिसू लागले. आबिरची शाळाही तिथून लांब असल्याने तोही वैतागला होता. शिवाय त्याला खेळायला इथे आसपास कोणीच नव्हतं. तर श्रेयस आणि आबिर दिवसभर अनुक्रमे ऑफिस आणि शाळेमुळे बाहेर असल्यामुळे सविताला एकटीला तो बंगला दिवसभर खायला उठायचा. 5 खोल्यांचा तो बंगला, त्यात ती दिवसभर एकटीच. आजूबाजूलाही गप्पा माराव्यात असा कोणी शेजारीही नव्हता. बंगल्यात राहायला येऊन 8 दिवस झाले असतील. अशातच ती घटना घडली. त्या रात्री कशाने तरी श्रेयसची झोप चाळवली गेली. त्याने कानोसा घेतला. रात्रीच्या त्या नीरव शांततेत दूर कुठेतरी एक मांजर भेसूरपणे विवळत होतं. त्या आवाजाने मनावर एक प्रकारचा आभद्रपणा पसरला गेला. बराच वेळ ते विवळणं चालू होतं. जणू कुठल्या तरी दुःखाने ते रडत आहे असे वाटत होते. त्याकडे दुर्लक्षही करता येत नव्हतं. नंतर केव्हा तरी ते बंद झालं असावं किंवा श्रेयसला तरी झोप लागली असावी. तसं यात घाबरण्यासारखं काही नव्हतं. पण हेच नंतर सलग 3 रात्री घडलं आणि एक गोष्ट त्याला जाणवली. सुरुवातीला दुरून येणारा तो आवाज हळूहळू जवळून येऊ लागला होता. दिवसागणिक तो आवाज जवळजवळ यायला लागला होता. शेवटी तर ते मांजर विवळत बंगल्याभोवती चक्रा मारते असे त्याला जाणवत होतं. उठून पाहण्याची त्याची हिंमत झाली नाही. त्याला काळजी वाटू लागली. त्या भेसूर रडण्याने त्याला रात्री जाग यायची. नंतर केव्हा तरी तो आवाज बंद व्हायचा. विशेष म्हणजे सविता आणि आबिर त्या आवाजाने कधीच जागे झाले नाहीत. हा आवाज केवळ त्यालाच ऐकू येत होता का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. सवितापाशी हा विषय काढला नाही. त्या 3 रात्रीनंतर मात्र तो आवाज बंद झाला. त्यानेही सुटकेचा निश्वास सोडला. पण त्याचे समाधान जास्त टिकणार नव्हते. काही दिवसांनी ते तिघे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमावरून परतत होते. घरी यायला त्यांना रात्रीचे 11 वाजले होते. मुख्य रोडवरून ते बंगल्याकडे यायला आत वळले. श्रेयस गाडी चालवत होता. सविता आणि आबिर कंटाळल्याने गाडीतच झोपले होते. दुसऱ्या वळणावर वळताच गाडीचे लाईट्स बंगल्यावर पडले. तो बंगल्याचा मागील भाग होता. पुढील घटना काही क्षणातच घडली. त्याला स्पष्ट दिसले. मागील एका बेडरूमची खिडकी उघडी आहे आणि त्या खिडकीत कोणीतरी होतं. खिडकीवर प्रकाश पडताच ते आत गायब झालं. भास होता का तो? त्याला चांगलं आठवत होतं की दुपारी निघताना त्याने सर्व खिडक्या लावल्या होत्या. वळसा घालून त्याने गाडी पार्किंगला लावली. लॉक उघडून ते आत गेले. बेडरूममध्ये गेल्यावर मात्र ती खिडकी त्याला बंद आढळली. काही मिनिटापूर्वी बाहेरून त्याला ती उघडी दिसली होती. सविता आणि आबिर लगेच झोपी गेले. तो मात्र अस्वस्थ होता. ते झोपी जाताच तो हळूच बाहेर आला. बंगल्याच्या मागे गेला. त्याला धक्काच बसला. आता ती खिडकी उघडी होती. नक्कीच कोणीतरी खेळ खेळते. प्रथमच धोक्याची जाणीव त्याला झाली. सविता आणि आबिर आतमध्ये होते. तो धावत आत गेला.
पाहतो तर खिडकी बंद. वाऱ्याने उघडझाप झाली म्हणावी तर हवाही शांतच होती. कोणी लपून तर बसले नाही ना घरात? एक शंका त्याच्या मनात चमकली. त्याने संपूर्ण घर धुंडाळले, पण त्या तिघांशिवाय घरात कोणीच नव्हतं. ती रात्र तो झोपू शकला नाही. दुसऱ्या दिवशी आबिर त्याच्या खोलीत एकटाच खेळण्याबरोबर खेळत होता. त्याच वेळी अचानक मोठा आवाज झाला. श्रेयस तातडीने तिकडे धावला. पाहतो तर ड्रेसिंगचा आरसा निखळून खाली आबिरच्या खेळण्यावरच नेमका पडला होता. आबिर थोडक्यात बचावला होता. पाणी प्यायला म्हणून तो नुकताच तिथून उठला होता. काचाच्या काचा पसरल्या होत्या. ते दृश्य पाहून सविता खूप घाबरली होती. आरसा फुटणे एक अपशकुनी घटना आहे असे तिला वाटत होते. कितीतरी वेळ आबिरला कुशीत घेऊन ती बसली होती. आरशाची चौकट मजबूत होती, तरी देखील ती तुटली कशी याचे त्याला आश्चर्य वाटत राहिले. आणि आता आबिर जिन्यात पाय घसरून पडला होता. तो पडला की त्याला पाडले, त्याच्या मनात शंका होती. अपघात की घातपात? तुमच्या वास्तूत काहीतरी प्रॉब्लेम आहे. नंदनचे शब्द श्रेयसच्या कानात तीरासारखे घुसले. त्याने गोंधळून समीरकडे पाहिले. तो शांत होता. समीरच नंदनला घेऊन आला होता. आबिरच्या स्कॅनिंगचे रिपोर्ट नॉर्मल आले होते, पण अजून तो शुद्धीवर आला नव्हता. डॉक्टरांचे म्हणणे होते की मेंदूला जोराचा धक्का बसल्याने असे झाले असावे, पण निश्चित उत्तर त्यांच्यापाशी नव्हते. श्रेयस हतबल झाला होता. त्या रात्रीच्या खिडकीबाबत घडलेला प्रकार तो समीरशी मागे सहज बोलला होता. समीरने त्याला त्यावेळी नंदनची मदत घेण्याविषयी सल्ला दिला होता, पण श्रेयसला हा प्रकार तसला असेल यावर अजून विश्वास बसत नव्हता. अशा काही गोष्टी असतात हेच त्याचे मन मानायला तयार नव्हते. अशा मार्गाचा वापर करणे त्याला पटले नव्हते, किंवा खूप घाईचे तरी वाटले होते. पण आता प्रश्न आबिरच्या जीवनाचा होता. त्याने होकार दिला. समीर नंदनला घेऊन त्याच्या बंगल्यावर आला होता. नंदन हा समीरचा मित्र होता. 12 प्राचीन विद्यांपैकी वास्तुशास्त्र आणि समवनशास्त्रात तो पारंगत होता. त्याचबरोबर इतर विद्यांचाही त्याने अभ्यास केला होता. या क्षेत्रात त्याने बरेच नाव कमावले होते. दिवस मावळायला सुरुवात झाली होती. थोड्या वेळातच प्रकाशावर अंधार आपले राज्य पसरवणार होता. यावेळी ते तिघेच तिथे होते. सविता हॉस्पिटलमध्येच होती. बंगल्याच्या गेटमधून आत प्रवेश करतात नंदन सरळ त्या मोकळ्या जागी गेला. तिथेच काही दिवसांपूर्वी श्रेयसला तो मेलेला कावळा आढळला होता. तिथे पसरलेली मुठभर वाळू त्याने उचलून घेतली. डोळे मिटून काही क्षण स्तब्ध उभा राहिला. एकाएकी विजेचा झटका बसावा तसा त्याने हात झटकला. ती वाळू त्याने फेकून दिली. त्याचा श्वास फुलला होता. उत्तेजित आवाजात तो बोलू लागला. वाईट शक्तींचा प्रभाव तुमच्या घरावर आहे. याला तुम्ही भूतबाधा, करणी, जादूटोना, काळी जादू काही म्हणा, पण एक लक्षात ठेवा, ही एक ऊर्जा आहे जी या सर्व गोष्टी घडवून आणते आहे. आता या ऊर्जेचा वापर कोण करतो, कसा करतो याला खूप महत्त्व आहे. त्यानुसार ती चांगली की वाईट हे ठरते, ते सुद्धा ज्याच्या त्याच्या दृष्टिकोन आणि संदर्भानुसार. एखाद्याच्या बाबतीत चांगली असणारी बाब ही त्याच वेळी दुसऱ्यांसाठी घातकही असू शकते. त्यामुळे मी आता तुम्हाला एवढेच सांगू शकतो की तुमच्या घरात अशा ऊर्जेचा वावर आहे आणि ती तुमच्यासाठी निश्चितच चांगली नाही. अंधारलेल्या त्या वातावरणात नंदनचे शब्द घनाप्रमाणे त्याच्या मस्तकावर प्रहार करत होते. कधीकधी माणसाच्या 4 चौघांप्रमाणे सुरळीत चाललेल्या आयुष्यात अनाहूतपणे एक वळण असे येते की त्यामुळे संपूर्ण आयुष्याचे संदर्भच बदलून जातात. आतापर्यंत जपून ठेवलेल्या भावना, विश्वास यांना तडा जातो. माणसाचा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. नंदनचे बोलणे ऐकून श्रेयसची तीच परिस्थिती झाली होती. मेंदू मानायला तयार नव्हता, पण मनाला समोरची परिस्थिती टाळता येत नव्हती. गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांच्या बाबत तरी त्याच्याकडे काही स्पष्टीकरण नव्हते. तुम्हाला इथं काय काय अनुभव आलेत ते सर्व हातचं काय न राखता सांग. अगदी किरकोळ वाटणारी बाब सुद्धा वगळू नकोस. नंदनच्या शब्दांनी तो भानावर आला. मग त्याने कावळ्याच्या घटनेपासून आतापर्यंत घडलेल्या सर्व घटना त्याला काही आडदापडदा न ठेवता सांगितल्या. नंदनने एक अवाक्षर न बोलता शांतपणे सर्व ऐकून घेतले. शेवटी सुस्कारा सोडत नंदन बोलला, काहीतरी भयंकर जागवलं गेलं आहे आणि दिवसेंदिवस क्रमाक्रमाने त्याची ताकद वाढते आहे. पण नंदन, आम्हीच का? श्रेयसने मनातला प्रश्न विचारला. तुम्हीच का?
याचे उत्तर माझ्याकडे आता नाही, पण लवकरच आपल्याला ते कळेल. नंदन, श्रेयसने हात जोडले. अगदी काकुळतीला येत तो बोलला, नंदन, आम्हाला यातून सोडव, माझ्या आबिरला यातून वाचव. श्रेयसमधील बाप विनवणी करत होता. श्रेयसला अशी विनवणी करताना पाहून समीरच्या डोळ्यात पाणी आले. भल्या भल्यांना घाम फोडणारा श्रेयस आज दिनवना झाला होता. नंदनने प्रेमाने श्रेयसचा हात हातात घेतला. काळजी करू नकोस, आजपासून ही समस्या माझी आहे. या सर्वांमागे कोण आहे, त्याचा हेतू काय आहे हे शोधून त्याचं निराकरण करण्याची जबाबदारी माझी. तू निश्चिंत राहा. नंदनचे डोळे वेगळ्याच तेजाने चमकत होते. त्याने श्रेयसचा हात हलकेच दाबला. श्रेयसला त्यामुळे खूप उभारी मिळाली. चला आपण तुमच्या बंगल्याला एक प्रदक्षिणा घालू. बराच अंधार पडला होता, त्यामुळे मोबाईल टॉर्चच्या उजेडात ते बंगल्याच्या मागे आले. मागच्या बाजूच्या सर्व खिडक्या बंद होत्या. ते पाहून श्रेयसने सुस्कारा टाकला. तिथे येताच एक दुर्गंधीचा तीव्र भपकारा आला. सगळ्यांना मळमळलेच. काहीतरी सडले आहे, नंदनने आजूबाजूला पाहत म्हटले. वाऱ्याबरोबर येणारी ती दुर्गंधी असहनीय होती. लवकरच त्यांना दुर्गंधीचे उगमस्थान सापडले. एक काळे मांजर तिथे मरून पडले होते. कोणीतरी क्रूरपणे त्याची मान पिरगळली होती. नंदनने काही क्षण त्याचे निरीक्षण केले. चला इथून. वेढा पूर्ण करून ते पुन्हा पोर्चमध्ये आले. आता आतून बंगला पाहिले की झाले. श्रेयसने दार उघडले, लाईट्स लावल्या. हॉल किचन पाहून ते बेडरूम्सकडे निघाले. एकूण 3 बेडरूम्स होत्या. तिघे एकाच बेडचा झोपण्यासाठी वापर करत. एका बेडरूममध्ये आबिरचे शाळेचे साहित्य आणि खेळण्या वगैरे साहित्य, तर उरलेली एक बेडरूम त्यांनी बंदच ठेवली होती. किचन पाहून ते बेडकडे वळले. तिथेच उजवीकडे जिन्याकडे जाण्यासाठी दार होते. ह्याच जिन्यात आबिर पडला होता. सविता स्वयंपाक करत होती. आबिर खेळत होता. त्याची किंचाळी ऐकून ती जिन्याकडे धावली, तर तिला तो तिथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. तिने लगेच कामत हॉस्पिटल पाठोपाठ श्रेयसला कॉल केला होता. सविताने खरंच समय सूचकता दाखवली होती. आता तो जिना रिकामा होता. आबिरचे वाळलेले रक्त तिथे अजूनही होते. नंदन बारकाईने निरीक्षण करत होता. आबिरच्या बेडमध्ये आले. त्यावेळी नंदनला काहीतरी जाणवले. तिथल्या कपाटाकडे वारंवार तो अस्वस्थपणे पाहत होता. श्रेयस आणि समीरच्याही ते लक्षात आले होते. त्याने श्रेयसला कपाटाचे दार उघडायला सांगितले. कपाटात 3 कप्पे होते. तिन्ही कप्पे नॉर्मल वाटत होते. विशेष असं काही दिसत नव्हतं. सर्वात वरती आबिरचे कपडे, मधल्या कप्प्यात शाळेची पुस्तके, वह्या इत्यादी, आणि सर्वात खाली त्याच्या खेळण्या ठेवलेल्या होत्या. नंदन बारकाईने प्रत्येक कप्प्याचे निरीक्षण करत होता. शेवटी त्याला काहीतरी सापडले असावे. घाईघाईने त्याने कपाटाचे दार लावले. खिशातून एक पातळ धागा काढला आणि त्या कपाटाच्या दाराला बांधला. नंतर जवळच्या पिशवीतील पिवळी मोहरी, गूळ, कापूर, गाईचे तूप यापासून त्याने धूप तयार केला. शेणाच्या गौरीच्या सहाय्याने पेटवला. श्रेयस आणि समीर तो काय करतोय ते पाहत होते. काय चाललंय ते त्यांना कळत नव्हतं. नंदनने मानेने चला म्हणून खून केली. ते हॉलमध्ये परत आले. श्रेयस, तू अजूनही मला खरं सांगितलेलं नाही. काहीतरी तू लपवतो आहेस. नंदनच्या शब्दांनी श्रेयस गोंधळला. समीरही गोंधळला. श्रेयसला काही सुचेना. त्याने तर सर्व सांगितले होते. श्रेयस, मी आधीच तुला सगळं सांग म्हटलं होतं. मला सगळं सांग. तुझी कुणाबरोबर दुश्मनी, भांडण वगैरे काही आठव, नीट आठव. श्रेयसने आठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही आठवेना. त्याने नकारार्थी मान हलवली. कधी अशा ठिकाणी गेला होतास का की जिकडे जायला नको होतं? पुन्हा नकार. आणि वीज चमकावी तशी अचानक त्याला ती घटना आठवली. 1.5 महिना झाला असेल त्या घटनेला. मुंबई गोवा हायवेवर महाडजवळ त्याच्या कंपनीचा प्लॅन्ट होता. तेथील बायलरमध्ये बिघाड झाल्याने तो आणि कुणाल तिथे गेले होते. बिघाड दुरुस्त करण्यात 4-5 तास गेले. काम ओके करून ते माघारी निघाले तेव्हा 6 वाजले होते. वाटे ते कुणालच्या मित्राच्या घरी जेवायला थांबले. गप्पा सुरू झाल्या. वेळ कसा गेला कळलेच नाही. मग घाईघाईने जेवण आणि मित्राचा निरोप घेण्यात आला. मित्राचा आग्रह होता, पण राहणे शक्यच नव्हते. किती घाई केली तरी घाटात आले त्यावेळी 11 वाजले होते. गाडी श्रेयस चालवित होता. तो भयान अंधार आणि रस्त्यावर त्यांच्याशिवाय कोणी दिसलं तर शपथ.
कुणाल घाबरला होता. तोंडातल्या तोंडात रामरक्षा पुटपुटत होता. त्याची अवस्था पाहून श्रेयसला मजा वाटत होती. त्याने त्याची चेष्टा केली. त्यावेळी त्याला त्याच्याकडून कळले की आज अमावस्या आहे. श्रेयसला त्याची गंमत करण्याची लहर आली. त्याने एका वळणाला अचानक ब्रेक मारून गाडी थांबवली. कुणालने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले तर त्याने करंगळी दाखवली. कुणालने कपाळावर हात मारला. दोघे उतरले. गाडीचे लाईट्स एकदम बंद केल्याने तो काळूक एकदम अंगावर आला होता. रस्त्याच्या एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला जंगल होतं. ते जंगलाच्या बाजूला गेले. अचानक कुणालच्या नजरेस काहीतरी पडले. त्याने श्रेयसला ते दाखवले. रस्त्यापासून काही अंतरावर जंगलात मिनमिनता उजेड त्याच्या नजरेस पडला होता. श्रेयस त्या दिशेने निघाला. कुणालने त्याला अडविण्याचा असफल प्रयत्न केला, पण व्यर्थ. कुणाललाही गाडीजवळ एकटे थांबण्याची भीती वाटू लागली. तोही त्याच्याबरोबर गेला. तिथं काही दगडं रचून एक चौतरा केला होता. त्या चौतऱ्यावर तो दिवा पेटविलेला होता. शेजारी एका पंत्रवाळीत भाताचा ढीग होता. शेजारी गाडग्यात काहीतरी लालसर द्रव होता. रक्त, कदाचित रक्त असावं. ते पाहून कुणालची बोबडीच वळली. श्रेयसला मात्र हसू येऊ लागले. त्याचा मुळात देवावरच विश्वास नव्हता, तर मग भूतानखेतांवर कुठला असणार. कुणाल थरथर कापू लागला. तसा श्रेयसला आणखीनच चेव आला. तो पुढे झाला आणि खाडकन ती पत्रावळी आणि ते गाडगे लाथाळले आणि तो मोठमोठ्याने हसू लागला. श्रेयसची ती कृती कुणालला अगदी अनपेक्षित होती. तो भीतीने जागेवरच गोठून गेला होता. त्याचं लॉजिक साधं होतं की जरी एखाद्या गोष्टीवर विश्वास नसेल तर विनाकारण त्याची छेड काढायची तरी आवश्यकता नव्हती. तो काही बोलला नाही. त्याला माहीत होतं की आता बोलून काही उपयोग नाही. येताना गाडीत तो अवाक्षरही बोलला नाही. श्रेयसलाही नंतर आपण उगाच ती कृती केली असे वाटू लागले. पण आता पश्चाताप करून काहीच उपयोग नव्हता. जे झालं ते बदलता येणार नव्हतं. आता ती घटना आठवताना त्याला त्यावेळची आपली ती कृती आपल्या मुलाच्या जीवावर उठेल असे कधीच वाटले नव्हते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्या मेलेल्या कावळ्याची ती घटना घडली होती. या दोन घटनांचा एकमेकांशी काही संबंध असेल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. श्रेयस, अनाहूतपणे तू खूप मोठी चूक करून बसला आहेस. आता आपल्याला तातडीने काही गोष्टी करायला पाहिजेत. ताबडतोब आपल्याला त्या ठिकाणी जावे लागेल, आत्ताच्या आत्ता.